नमस्कार. DAV मोयल पब्लिक स्कूल ऑनलाईन वर्गामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मी तुमची मराठी विषय शिक्षिका कीर्ती सेलोकर सहर्ष स्वागत करीत आहे. मुलांनो, आज आपण लेखन कौशल्यातील उपयोजित लेखनातील निबंध लेखन या घटकाचा अभ्यास करणार आहोत. निबंध या शब्दाचा अर्थ बांधणे, गुंफणे, जुळविणे असा आहे. निबंधात जी आपण जुळणी किंवा गुंफणी करतो ती आपल्याला सुचणाऱ्या विचारांची. एखादा विषय निबंध लेखनाला दिला की त्याच्याबद्दलचे अनेक विचार आपल्या मनात एकत्र गर्दी करतात. पण ते सारेच विचार दुसऱ्यांना सांगण्यासारखे असतातच असे नाही. शिवाय हे सुचणारे विचार खूप विस्कळीत असतात. हे असे सुचणारे विचार आपण एकत्रित करतो. ज्याप्रमाणे बागेत मिळतील ती फुले प्रथम माळी गोळा करतो आणि नंतर त्यातील चांगली सुंदर व सुवासिक फुले निवडून तो काढतो आणि शेवटी ही निवडलेली फुले दोऱ्याने आकर्षक रीतीने गुंफून त्यांचा एक सुंदर हार बनवितो. निबंध लेखकाचे काम काहीसे अशाच प्रकारचे आहे. एखाद्या विषयावर निबंध लिहिताना लेखकाला जी विचार पुष्पे सुचतात ती त्याने प्रथम जमा करावीत. नंतर त्यातील सुयोग्य आणि आवश्यक असेच विचार निवडून काढावेत व हे निवडलेले विचार शेवटी सुंदर शब्दांच्या दोऱ्याने एकत्र व सुसंगत रीतीने गुंफावेत. संचय, निवड आणि गुंफण हे सूत्र या निबंध लेखनाच्या बाबतीत विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. एखाद्या दिलेल्या विषयावर योग्य व निवडक अशा विचारांची आकर्षक व सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजेच निबंध होय. मुलांनो, निबंध लेखन या प्रकारातील आज आपण वर्णनात्मक निबंध अभ्यासणार आहोत. आपण पाहिलेच आहे, निबंध या शब्दाचा अर्थ बांधणे, गुंफणे किंवा जुळविणे असा होतो. आपल्या भावना, विचार, सर्जनशीलता यांचा विचार, आविष्कार शब्दांकित करणे म्हणजेच निबंध लेखन होय. मुलांनो, निबंधाचे आपण स्थूलमानाने 5 प्रकार मानतो. ते प्रकार असे: वर्णनात्मक, कथनात्मक, चिंतनात्मक, कल्पनात्मक आणि चरित्रात्मक किंवा आत्मचरित्रात्मक. निबंध लेखनासाठी परीक्षेमध्ये तुम्हाला 3 पर्याय दिलेले असतात आणि या 3 प्रकारच्या निबंधांपैकी ज्या प्रकारचे निबंध तुम्ही योग्य पद्धतीने लिहू शकता, ज्या निबंधाच्या विषयावर तुमची पकड आहे त्या निबंधाची निवड करा. निबंध लिहिताना विषयानुरूप भाषा मोडा. प्रत्येक मुद्द्यांचे मुद्देसूदपणे लेखन करा. मुद्दे आकर्षकपणे मांडा आणि निबंध लिहित असताना आपला एक स्वतःचा असा विचार त्या निबंधामध्ये मांडा. सुविचार, सुभाषिते यांचा उपयोग करा. निबंध लेखन करताना भाषा शुद्धतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. याशिवाय वाचन, आकलन, निरीक्षण, विचार, भावना, कल्पना, अनुभव यांची प्रभावी शब्दात अभिव्यक्ती हा निबंध लेखनाचा गाभा आहे. तसेच निबंध लिहिताना सूक्ष्म निरीक्षण, हुबेहूब वर्णन आवश्यक असते. निबंध लेखन करताना सुरुवात म्हणी, वाक्प्रचार किंवा एखाद्या कवितेच्या ओळींनी करावी. पहिल्या परिच्छेदामध्ये निबंधाची प्रस्तावना करा. दुसऱ्या परिच्छेदामध्ये निबंधाच्या विषयात हात घाला. विषयाशी सुसंगत असे लेखन करा. लेखन मुद्देसूद असावे, फापट पसारा नको, चटकदार वर्णन असावे. निबंध लेखनाची भाषा साधी, सोपी व ओघवती असावी. निबंध लेखनाचा शेवट आकर्षक असावा आणि लेखन शुद्ध असावे.
परीक्षेमध्ये तुम्हाला निबंध लेखनाच्या एकूण 5 प्रकारांपैकी 3 प्रकार दिलेले असतात. वर्णनात्मक, आत्मवृत्तपर आणि कल्पनात्मक. आणि हे निबंध लेखन तुम्हाला 100 ते 120 शब्दांमध्ये करायचे असते आणि निबंधाला गुण असतात 8. आता वर्णनात्मक निबंधामध्ये आपण एक उदाहरण पाहूया. माझा आवडता छंद. आत्मवृत्तपर निबंधामध्ये मी मोबाईल बोलतोय आणि कल्पनात्मक निबंधामध्ये जसे मी पक्षी झालो तर. मुलांनो, आज आपण या 3 प्रकारांपैकी वर्णनात्मक निबंध यावर अभ्यास करूया. वर्णनात्मक निबंधामध्ये आपल्याला शब्दांनी चित्र रंगवायची असते. आपण यातून व्यक्ती, भावना, जागा, अनुभव, वस्तू, परिस्थिती, आठवणी यांचे वर्णन करू शकतो. वर्णनात्मक निबंधामध्ये केवळ नावापुरतेच वर्णन न करता आपण लिहिलेल्या निबंधातून वाचकाच्या हृदयाला स्पर्श झाला पाहिजे. इथे विषयाचे वर्णन शब्दांनी रंगवावे लागते आणि ते चित्र वाचकाला दिसून आले पाहिजे. असे आपले निबंध लेखन आकर्षक आणि सुटसुटीत भाषेमध्ये असावे. उदाहरणार्थ वर्णनात्मक निबंधाचे उदाहरण सांगते आहे इथे. माझा पहिला आगगाडीचा प्रवास, माझी आई, माझे शिक्षक इत्यादी. वर्णनात्मक निबंध लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या काही बाबी आहेत. त्या म्हणजे प्रसंगाची आणि घटनेची कल्पना. आपण ज्या घटनेचे, प्रसंगाचे वर्णन करणार आहोत त्या घटनेची आपल्याला पूर्वकल्पना असावी. आपण काय लिहिणार आहोत, कोणत्या घटनेवर आपण निबंध लिहिणार आहोत हे अगोदरच मनामध्ये ठरवून ठेवा. त्या घटनेचे, त्या प्रसंगाचे एक चित्र मनामध्ये उभे करा. लेखन प्रसंगानुरूप आणि संवेदनशील असावे. त्या प्रसंगानुरूप भाषेचा वापर करा. मनाला भिडेल असे शब्द वापरा. वर्णनात्मक निबंध लेखन करताना, त्या घटनेचे वर्णन करताना भावना दिसून आल्या पाहिजेत. विविध भावनांची अभिव्यक्ती झाली पाहिजे. वर्णनात्मक निबंधाचे लेखन करताना आपण त्यावेळी जे काम केले किंवा जी घटना घडली त्यावर तार्किक विचार, ते बरोबर होते, चूक होते किंवा त्यावर आपला एखादा विचार द्यावा. घटनेचे सूक्ष्मातून सूक्ष्म निरीक्षण असावे. निबंधामध्ये फापट पसारा नको, पण आपण सूक्ष्म घटनाही टिपाव्या आणि त्या लिहाव्या. भाषा प्रभावी असावी, चित्रदर्शी वर्णन करणारी असावी. वाचणाऱ्याला असे वाटले पाहिजे की ती घटना त्याच्या समोरच घडत आहे. निबंध लेखनाची भाषा सोपी आणि सोपी असावी, अलंकारिक नसावी. आपण हे सुद्धा यापूर्वीच पाहिलेले आहे की अलंकारिक आणि कठीण भाषा अशी निबंध लेखनाची नसावी. मुलांनो, वर्णनात्मक निबंधासाठी आपण एक इथे विषय घेतलेला आहे, अकस्मात पडलेला पाऊस. आणि या विषयावर निबंध लेखन करण्यासाठी खाली काही मुद्दे देण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ पावसापूर्वीचे वातावरण, प्रत्यक्ष पावसाचा व निसर्गाचा घेतलेला अनुभव, तुमच्यावर झालेला परिणाम, अविस्मरणीय अनुभव इत्यादी. कधीकधी मात्र निबंध लेखन करताना मुद्दे दिलेले असत नाही. अशा वेळी घटना क्रमवार लिहाव्या. सुसंगत आणि चटकदार भाषेचा वापर करावा. आणि जर मुद्दे दिलेले असतील तर मुद्द्यांच्या अनुषंगाने निबंध लिहावा. आता इथे पहिला मुद्दा आहे पावसापूर्वीचे वातावरण. या मुद्द्याचा विस्तार करा. समजा तुम्ही शाळेत आहात आणि शाळेतील शेवटचा तास सुरू आहे. विजा कडकडत आहेत, सभोवताली अंधार दाटलेला आहे. अशातच बेल वाजली आणि तुम्ही सर्व मुले हल्ला करत बाहेर पडलात. तेवढ्यात धो धो पाऊस सुरू झाला. तुम्ही आपली सायकल काढली आणि सायकल चालवत रस्त्याने जात आहात. वरून धो धो पाऊस सुरू आहे आणि मजा यावी म्हणून तुम्ही आणि तुमचे मित्र मुद्दाम खड्ड्यातील पाण्यामध्ये सायकल नेत आहात. सायकलचे चाक गोलगोल गोलगोल फिरवत आहात. एकमेकांच्या अंगावर खड्ड्यातील पाणी उडवत आहात. धो धो पावसामध्ये मनसोक्त भिजत आहात. मध्येच प्रचंड पावसामध्ये नाचू लागले.
आई वडील कोणीही रागावणारे सभोवताली नसल्यामुळे तुम्ही मनसोक्त पावसाचा आनंद घेतलात. आणि या घटनेनंतर तुमच्या मनावर असा परिणाम झाला की तुम्हाला धो धो पावसामध्ये भिजणे खूप आवडू लागले आणि हा अनुभव जीवनभर तुमच्या लक्षात राहिला. अशा पद्धतीने अकस्मात पडलेला पाऊस या विषयावर सुसंगत क्रमवार मुद्द्यांच्या आधारे निबंध लेखन करा. यानुसारच अनेक विषय तुम्हाला दिलेले असतील आणि त्या विषयाला अनुरूप असे मुद्दे दिलेले असतील. त्या मुद्द्यांचा योग्य भाषा शैलीचा वापर करून क्रमवार संगतवार घटनांचा वापर करून निबंध लेखन करा. मुलांनो, वर्णनात्मक निबंध लेखन कसे करायचे हे आपण शिकलेलो आहोत. आता पाहूया की वर्णनात्मक निबंध लेखनामध्ये कोणकोणत्या विषयांचा अंतर्भाव होतो. जसे माझे बालपण, माझे बाबा, शाळेचा निरोप घेताना, चांदण्या रात्रीची सहल, आमची अभयारण्यातील सहल, आमची शाळा, महापुराचे थैमान इत्यादी अनेक वर्णनात्मक विषय या वर्णनात्मक निबंध लेखनामध्ये समाविष्ट होतात. तर मुलांनो, आज आपण निबंध लेखनाविषयी थोडक्यात माहिती पाहिली. तसेच वर्णनात्मक निबंध लेखन कसे करायचे हे शिकलो. पुढच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपण एका नवीन निबंधाच्या प्रकारासह भेटूया. धन्यवाद.